पिशवीतून बघ तू सांगू नकोस. तुम्ही दोन पेरू खाल्ले लपून चिपून आणि मग ही 3 पेरू राहिले तर एक मग मी एवढे खाल्ले किती राहिले मग मी म्हणणार 3. मी बाजारातून 6 पेरू आणले. 6 त्यातले 2 पेरू यदनून खाल्ले. 6 मधले 2 पेरू यदनून खाल्ले. मग किती पेरू तुम्ही बर 6 मधले 2 पेरू मी खाल्ले. तर मग किती पेरू शिल्लक राहिले बघ. 6 पेरू होते 6 बर का. त्यातले 2 पेरू मी खाल्ले. 2 खाल्ले. मग आता किती राहिले पेरू शिल्लक सांग बरं. 4 बरोबर बरोबर. आता बघ एका पिशवीतून मी 10 मोसंब्या आणल्या. हां त्या 10 मोसंब्यामधल्या काय केल्या 3 मोसंब्या सारंगनी खाल्ल्या. मग किती मोसंब्या शिल्लक राहिल्या 10 मोसंब्या होत्या. 10 मोसंब्या होत्या. किती 10. त्यातल्या 3 खाल्ल्या. 3 खाल्ल्या. हां बघ मग 3 खाल्ल्यावर किती राहतात शिल्लक खाली मला सांग. 10 मधल्या 3 खाल्ल्या मी. बघ आता किती राहिले शिल्लक सांग उत्तर. 10 मधल्या 3 जर मी मोसंब्या खाल्ल्या असतील बरोबर 7 येते केला का येत म्हणून माझं बघ किती बिरीजीचे नाही त्यानं ते करता येईल का ते बोटावर करते. हां आता एका पिशवीत 5 आंबे आणि दुसऱ्या पिशवीत 3 आंबे. हां बर 2 मोसंबी आणि ऍपल असं 2 आणायला नाही सांगायचं एकच आणायचं. म्हणजे 2 आणायला सांगायचं नाही म्हणजे काय. अहो तुम्हाला माहित नाही का 2 ऍपल आणि ऍपल तुम्हाला गणितच आहे ते खरं गणितामध्ये गणित आहे. ऍपल आणि 2 हां ॲपल आणि केळी आणायची नाही. मग काय आणायचं बाजारातून आणायची. तू काय सांग बरं मला. तू सांग गणित. मी सांगू. हां मी पिशवीमधून 5 पेरू आणलेले. हां त्याच्यातले तुम्ही 2 खाल्ले तर किती राहिले सांग बरं तूच किती राहिले. तुम्ही सांगा. 5 पेरू आणले होते. नाही मी 5 पेरू आणले. बरं यदनून 5 पेरू आणले आणि बाबाने 2 पेरू खाल्ले. अरे मी म्हणणार मी 5 पेरू आणले आणि त्याच्यातले तुम्ही 1 खाल्ले तर किती राहिले सांगा. मग 5 मधले 1 खाल्ल्यावर 4 राहिले. आता तू सांग. आता मी विचारतो. मी 5 बोरं आणली. त्यातली 5 बोरं यदनून खाल्ली. 5 आणली ती बोरं आणि 5 यदनून खाल्ली. मग किती बोरं शिल्लक राहिले तुम्ही खाल्ले. बरं मीच खाल्ले. 5 बोरं आणली आणि 5 बोरं मी खाल्ले. तर मग किती बोरं शिल्लक राहिली. नाही मी बोरं आणले. बरं यदनून 5 बोरं आणली आणि मी खाल्ली. किती राहिली शिल्लक तर सांग. त्याच्यातले किती रे तुम्ही 3 का. अरे मी 5 खाल्ली मी. तू 5 बोरं आणली मी 5 खाल्ली. मग किती राहिली शिल्लक. तुम्ही परत म्हणा गोडून. अरे 5 बोरं आणली रे मी. तुम्ही परत बोला. बरं यदनून बाजारातनं 5 बोरं आणली. हां आणि बाबांनी काय केले ती बोरं
5 बोरं खाल्ली. मग आता किती बोरं शिल्लक राहिली खाली? 0. हा बरोबर. मग सांगायचं का नाही उत्तर?